स्मशानभूमीत चारी बाजूंना धगधगणाऱ्या चिता, हवेत पसरलेला धूर आणि फक्त आक्रोश. त्या भीषण वातावरणात एका स्त्रीच्या हातात अग्नीची मशालीसारखी लाकडी काठी होती. समोर तिच्या पोटच्या मुलासारख्या असणाऱ्या 28 वर्षाच्या तरुण दीराचा मृतदेह पडला होता. अंत्यसंस्कार करायला कुटुंबात ना कोणी पुरुष उरला होता ना नातेवाईक. सगळे विचारत होते, एक स्त्री अग्नी कशी देऊ शकते. पण त्या क्षणी तिने काळजावर दगड ठेवला आणि पुढे पाऊल टाकले. पण हा प्रसंग तिच्या आयुष्यात कसा आला? त्याआधी असं काय घडलं होतं ज्यामुळे एका एकट्या पडलेल्या स्त्रीला संपूर्ण जगाविरुद्ध लढावं लागलं? काळाने माझ्यावर एकामागून एक असा आघात केला होता, ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. काही महिन्यापूर्वीच माझे सासू सासरे जग सोडून गेले होते आणि दुर्दैवाचा डोंगर तसाच कोसळला. माझ्या दीराच्या अवघ्या 2 महिने आधी माझे पती आजारपणाने मला आणि माझ्या 2 मुलांना सोडून गेले. माझा दीर वय अवघे 28 वर्ष, तो त्याच्या बायकोसोबत वेगळा राहत होता. पण तो माझ्यासाठी दीरापेक्षा माझा मोठा मुलगाच होता. पण नियतीची क्रूरता पहा. अवघ्या 1 महिन्यापूर्वी किरकोळ आजाराने माझी जाऊ म्हणजे दीराची पत्नीसुद्धा अचानक निघून गेली. घरात आता फक्त मी आणि माझी 2 लहान मुले उरलो होतो. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मी पूर्णपणे तुटले होते. पण मुलांसाठी जगणे भाग होते. दिवस उजाडत होता. सकाळी 5 वाजता अचानक माझ्या मोबाईलवर एक फोन आला. मी घाबरतच फोन उचलला. समोरून दीराचा मित्र बोलत होता. वहिनी, पटकन सरकारी दवाखान्यात या. नितीनची तब्येत खूप गंभीर आहे. त्याला ॲडमिट केलंय. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी धावत पळत दवाखान्यात पोहोचले. तिथे गेल्यावर माझ्यावर दुःखाचा दुसरा डोंगर कोसळला. माझा दीर शेवटच्या घटका मोजत होता. त्याचे डोळे उघडे होते, जणू कुणाला तरी शोधतात. श्वास मंद मंद धापा टाकत होता. त्याला वाट होती माझ्या येण्याची. मी त्याला खूप आवाज दिले. त्याला लहानपणीच्या सगळ्या आठवणी देऊन बघितल्या, कारण त्याचं लहानपण मी बघितले होते. माझं लग्न झालं तेव्हा तो फक्त 4थ्या वर्गात होता. पण तो शून्य नजरेने एकटक बघत होता. पण त्याच्या दोन्ही डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. याचा अर्थ असा, तो मला ऐकू शकत होता, पण बोलू शकत नव्हता. एवढं मात्र नक्की, त्याची जगण्याची इच्छा नव्हती. आई वडील गेले, मोठा भाऊ गेला. एवढंच नाही तर त्याची बायकोसुद्धा गेली. त्याची बायको गेल्यानंतर तो हताश झाला. त्याने स्वतःकडे दुर्लक्ष केले. तेव्हा भयानक कोरोना होता आणि कोरोनाने त्याच्या कमजोर झालेल्या मनावर, शरीरावर हल्ला केला. मी गेल्यानंतर 1 तास तो मृत्यूशी झुंज देत होता. शेवटी अगदी माझ्या डोळ्यासमोर त्याची प्राणज्योत मालवली. माझा मुलगा, माझा दीर मला सोडून निघून गेला होता. मला रडायला वेळही नव्हता, कारण समोर एक भयंकर आव्हान होते, त्याचा मृतदेह ताब्यात घेणे. कोरोनाचा काळ असल्याने नियमांची कडक बंधने होती. कागदपत्रांची जुळवाजुळव, पोलिसांची परवानगी, डॉक्टरांची सही. एक एक टप्पा पार करताना माझ्या नाकी नऊ येत होते. लोक भीतीपोटी लांब पडत होते. कोणी मदतीला पुढे येत नव्हते. एका एकट्या स्त्रीने दवाखान्याच्या कॉरिडॉरमध्ये धावपळ करत प्रशासनाशी आणि परिस्थितीशी भांडून शेवटी दीराचा मृतदेह ताब्यात मिळवला. त्याला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. त्या बंद गाडीत माझ्या दीराच्या मृतदेहाजवळ मी एकटीच बसले होते. मन सुन्न झाले होते. ॲम्ब्युलन्स जेव्हा स्मशानभूमीत पोहोचली तेव्हा तिथे नरक पसरला होता. जिकडे तिकडे फक्त प्रेतांचे ढीग आणि धगधगणाऱ्या चिता. कोरोनामुळे माणसाच्या मृत्यूलाही रांग लागली होती. अग्नी देण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. मी तासनतास तिथे ताटकळत उभी राहिले. प्रत्येक मिनिट युगासारखा वाटत होता. शेवटी खूप विनवण्या केल्यानंतर, संघर्षानंतर एका कोपऱ्यात जागा मिळाली. पण आता सर्वात मोठा प्रश्न समोर आला.
अग्नी कोणी द्यायचा? माझे पती गेले होते, सासू सासरे नव्हते, नातेवाईक भीतीपोटी जवळ यायला तयार नव्हते. समाजाचे नियम सांगत होते की हे काम पुरुषाचे आहे, पण तिथे माझ्याशिवाय त्याचं कोणीच नव्हते. मी घट्ट डोळे बंद केले. समोर त्याचं बालपण आठवलं. माझ्या 2 मुलांचे चेहरे डोळ्यात भरले. माझ्या पतीला आणि माझ्या सासू सासऱ्यांना स्मरून त्यांची माफी मागितली की मी त्यांच्या नितीनला नाही वाचवू शकले. नंतर धीराच्या त्या शांत चेहऱ्याकडे पाहिले, ज्या धीराला मी मुलासारखे सांभाळले होते. त्याला मी असा पोरका सोडू शकत नव्हते. मी मनात ठरवले, आज समाज काय म्हणेल याची मला पर्वा नाही. हा माझा मुलगा आहे आणि मीच त्याला अंतिम निरोप देणार. मी काळजावर मोठा दगड ठेवला, हातात अग्नी घेतला. थरथरत्या हातांनी पण ठाम मनाने मी धीराच्या चितेला अग्नी दिला. लाकडांनी पेट घेतला आणि ज्वाळा आकाशाकडे जाऊ लागल्या. दिवसभर माझ्या डोळ्यातून एक थेंबही पाणी आले नव्हते. प्रशासनाशी भांडताना, कागदपत्रे मिळवताना, ॲम्ब्युलन्समध्ये बसताना मी स्वतःला घट्ट धरून ठेवले होते. पण ज्या क्षणी चितेतून धूर निघाला, माझा संयम पूर्णपणे सुटला. मी तिथेच जमिनीवर कोसळले आणि ढसाढसा रडू लागले. पती गमावल्याचे दुःख, धीराचे अचानक जाणे, अनाथ झालेली मुले आणि हा संपूर्ण संघर्ष. माझी सगळी बंधने गळून पडली आणि मी मोकळा श्वास घेत खूप रडून घेतले. स्मशानभूमीतल्या लोकांना मला असं रडताना पाहून माझ्यावर दया आली. कोणी मला पाणी देत होते तर कोणी धीर. त्या दिवशी मी फक्त माझ्या धीराला निरोप दिला नव्हता, तर मी परिस्थितीशी लढा देऊन एका स्त्रीच्या धैर्याची नवी व्याख्या लिहिली होती. कोरोनाने माझे सगळे काही हिरावून घेतले, पण माझ्या मुलांना घडवण्यासाठी आणि या जगात लढण्यासाठी मला मजबूत बनवून गेले. ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.